विलासदादा युवा प्रतिष्ठान ट्रॉफी 2025 आणि या स्पर्धेचा मेगा फायनल ग्रँड फिनाले आपल्या समोर या ठिकाणी येतोय. आरके स्पोर्ट्स नावातच दबदबा आहे, नावातच दहशत आहे. अगदी रसानी सुद्धा आरकेच्या बॅट कित्येक खेळाडू वापरत असतात. या सुधागड तालुक्यात नेहमीच आरके ब्रँड चाललेला आहे आणि आपण बघतोय की जर तुम्ही स्वतःला सिद्ध केलं ना तर प्रसिद्धी ही आपोआप मिळत असते. आणि असे आरके स्पोर्ट्सचे ओनर खऱ्या अर्थानं आपण बघतोय रोशनदादा कदम, त्याचबरोबरीने त्यांच्या जोडीला सोनू फायटर्सचे बंटी शेठ खंडागले यांनाही विसरता येणार नाही आहे. त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. आणि या नावानं खेळणारा गावदेवी साई, आई गावदेवीच्या नावानं हा साई संघ मैदानावरती खूप चांगला खेळलाय या संपूर्ण रात्रीमध्ये आणि तो पोचलाय ग्रँड फिनालेमध्ये. आणि त्यांना आव्हान असेल बीसीसी परली ए या संघाचं. चांगला सामना होईल. दोनही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही या ठिकाणी देतोय. ही मॅच सुद्धा चांगली होईल यात शंकाच नाहीये. गोलंदाजी प्रामुख्यानं अस्त्र राहिलंय साई संघाचं. तसं पाहायला गेलं तर फलंदाजांवरती तितकी वेळ आज आली नाही, कारण 2 ते 3 फलंदाजच त्यांचीच भूमिका पाहायला मिळाली आणि त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. अनिकेत, प्रशांत, प्रतीक, बाकी खेळाडूंची मी तर म्हणेन क्षेत्ररक्षक म्हणून वर्णी संपूर्ण स्पर्धेत आपण बघतो. या ठिकाणी प्रशांतदादा शिंदे राजू शेठ शिंदे, त्याचबरोबरीने उमेश दादा केरेटकर आणि एक ग्रेट दातृत्व. मी नेहमी म्हणतो ना पैसा सगळ्यांकडे असतो पण देण्याची दानत ही तुमच्याकडे असली पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही 11,000 लावले ना त्यावेळेला मी तुमच्या समोर बरोबर सीमारेषेच्या पलीकडच्या बाजूला होतो आणि तिकडे प्रत्येक प्रेक्षकांमध्ये चर्चा हीच होती की 11,000 लावणारे व्यक्तिमत्व कोण. स्कोरर तुम्ही लक्ष द्या, स्कोरर तुमची भूमिका असते, पंच इशारा करतायत. पंचांचं काम कॉमेंटेटरकडे कधीच नसतं, स्कोररला ते इशारा देत असतात. त्यामुळे स्कोरर तुम्हाला या गोष्टी दक्ष करावे लागतील, कारण आम्हाला इकडून तिकडून पैसे आले की आम्ही इकडे तिकडे भरकटतो. हसी मजाक पण झाली पाहिजे. जाऊयात मैदानावरती. मेगा फायनलचा पहिला चेंडू एक धाव देऊन जाईल परली टीमसाठी आणि एका धावेच्या बरोबरीने स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय तो राकेश हा फलंदाज. एक धाव लागते धावफलकावरती. ज्या वेळेला 11,000 लगावले होते प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू होती असं व्यक्तिमत्व कोण आहे, पण जरी मारले नसले तरी 2100 रुपये त्यांनी दिले, याला म्हणतात दातृत्व. आणि आमच्यासाठी त्यांनी आता 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलंय. विशेषतः बालादादा तुम्हाला आम्ही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. फुलटॉस प्रतीचा चेंडू सरळ बॅटना फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत, खूप चांगली फिल्डिंग. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 2 धावा लागतात धावफलकावरती. मेगा फायनल आहे, ग्रँड फिनाले. साई संघ पहिल्यांदा फिल्डिंग करतो, याचा अर्थ जर सामना चांगला करायचा असेल तर किमान 45 धावा झाल्या पाहिजेत पहिल्यांदा बॅटिंग करताना परली टीमच्या. इथे हा चेंडू या वेळेला डायरेक्ट हिट जरूर झाले, पण पंचांचा वाईट बॉलचा इशारा, वाईट +1 अशा 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 4. चार धावा आहेत त्या धावफलकावरती. कित्येक नामांकित स्पर्धा प्रकाश ज्योतातील संपन्न झाल्या. पेन पूर्व विभागातील मला वाटते मैत्री चषक संपन्न झाला काही दिवसापूर्वीच. ती सुद्धा प्रकाश ज्योतातील स्पर्धा होती आणि ती स्पर्धा सुद्धा आरके स्पोर्ट्स या संघानेच पटकावली होती. याचा अर्थ एक यशस्वी असे पॅकर जरी म्हटले तरी वावगं ठरणार नाही, कारण रोशन कदम यांचा दांडगा अनुभव आहे. इथे मात्र क्रिकेट क्षेत्रामध्ये त्यांनी खूप चांगलं योगदान दिलं आणि नेहमीच चांगल्या चांगल्या टुर्नामेंटमध्ये असे संघमालक जर असतील ना तर स्पर्धासुद्धा यशस्वी होतात. आणि विशेषतः आज स्थानिक प्रेक्षकांना विविध मित्र म्हणेन खेळाडूंचा खेळ पाहायला मिळाला. पनवेल तालुक्यातील साई संघ, या अगोदर अकाल्पे संघ आपण पाहिला, ठाणे कळवाचा एक संघ आपण पाहिला, ठाणे विभागातून रायगडचे काही संघ, रोह्या तालुक्यातील एक संघ पाहिला. असे विविध
संघ या मैदानावरचे आजच्या रात्रीमध्ये आले होते, पण अखेर बाजी मारली ती पनवेलमधील साई संघानं. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर परली संघानं. इथे झेल या ठिकाणी कॅरी केला जातो आणि फलंदाज या ठिकाणी क्रमांक 1 चा बाद होईल राकेश. एक वेळ या मैदानावरती त्यांनी उतरवलं होता. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पटकावलं होतं. तुम्हाला पैसे किती मिळतात त्यापेक्षा ट्रॉफीच कोणती मिळते ही महत्त्वाची असते. आणि या ट्रॉफीनेच तर मन वेधलं. या ट्रॉफीवरती सगळ्यांच्याच नजर आहेत. ज्या वेळेला एखादा पाहुणा, तुमचे नातेवाईक, तुमचा आप्तेष्ट परिवार ज्या वेळेला घरी येतो, मित्र परिवार, त्यावेळेला तो विचारत नाहीत की तुम्ही किती पैसे या ट्रॉफी मागे कमावलेत, पण तुम्ही ही ट्रॉफी कधी जिंकलीत, कुठे जिंकलीत आणि कशी जिंकलीत याची विचारपूस केली जाते. याचा अर्थ ही विचारपूस फक्त ट्रॉफीची होत नसते, तर ही विचारपूस होत असते त्या आयोजन कमिटीची, ही विचारपूस होत असते त्या स्पर्धेची. आणि त्यावेळेला रोशन कदम आदरानं सांगतील, अभिमानानं सांगतील की विलासदादा युवा प्रतिष्ठानची ही ट्रॉफी आम्ही त्यावेळेला जिंकलेली आहे. आणि इथे मात्र आपण बघतोय की विलासदादा युवा प्रतिष्ठान ही जी ट्रॉफी आहे ती फक्त सुधागड तालुक्यात मर्यादित न राहता आता कानाकोपऱ्यात टेनिस क्रिकेटच्या विश्वात पोहोचलेली आहे. आणि या स्पर्धेचा हा मेगा फायनल, ग्रँड फिनाले आपण या ठिकाणी बघतोय. निखिल मोकल ज्यानं नुकताच एक सफलता प्राप्त केले, धावसंख्या स्थिरावली ती 5 या धावसंख्येवरती. गती भन्नाट होती, वेगवान गती होती. फलंदाज फिरणार त्या अगोदर चेंडू जाऊन त्याच्या पायावरती आदळला होता, पण जास्त उंची होती आणि त्या कारणास्तव अपीलला नकार देण्यात आला. इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय, धावफलक स्थिरावेल ते 5 या धावसंख्येवरती. आमच्या समवेत राकेश दादा कदम खरं तर भाऊजी आहेत आमचे, आणि त्यांचे विशेष आम्ही आभार व्यक्त करतो. ऋषिकेश यांनी आम्हाला कॉलिंग केलं होतं की अंकित दादा आपल्याला हे करायचं. नक्कीच बोललो ऋषिकेश, काही गोष्टी आहेत त्या घडून जातील आणि जे काही घडले ना ते अगदी मनाप्रमाणे. नक्कीच भरभरून प्रेम या आयोजकांनी सुद्धा दिला. आयोजन कमिटी तुम्हालाही आभार. वेगवान चेंडू यावेळेला सरळ विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल, त्याचबरोबरीने संपेल पहिल्या षटकाचा खेळ आणि धावफलक स्थिरावेल. टॉस गमावल्यानंतर टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग करत असताना बीसीसी परली ए संघाची धावसंख्या 1/5. आलेले आहे कारण थंडीचा प्रहार वाढला. या मागचं कारण असं, तुम्हाला असं वाटत असेल की 2-3 रात्रीच्या तुलनेत आजची रात्र जास्त थंडी, पण तसं नसतं. कधी कधी आम्ही नाईट मॅचेस करून जातो ना, रात्रीमध्ये जर तुम्ही घरी गेलात 2-2:30च्या सुमारास तर थंडी नसते, पण ज्या वेळेला सकाळचा प्रहार उजेडाची वेळ येते ना त्यावेळेला थंडी ही जास्त प्रमाणात होते. आणि ही काहीशी वेळ तशीच आहे, त्यामुळे थंडीचा तडाखा तुम्हाला थंडीचा कडाका या ठिकाणी तुम्हाला जाणवतोय या ठिकाणी. पण त्याहीपेक्षा मैदान अगदी शुभ्र आहे, स्पष्टपणे चेंडू दिसतोय. याच्या मागचं कारण की आयोजकांनी लावलेले 10 टॉवर, फ्लड लाईटचा अगदी भरपूर प्रकाश, लख प्रकाशात या ठिकाणी सुरू असलेली ही स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये एक नाव गाजलं ते संतोषदादा बोडेकर. हाफ ट्रॅकर थांबले, प्रतीक्षा केली आणि तदनंतर हा फटका खेचलाय, पण क्षेत्ररक्षक पोहोचले होते. भरपूर अंतर त्या क्षेत्ररक्षकांना कापलं होतं. अखेर झेल कॅरी करता आला नाही, पण 2 धावा या ठिकाणी मिळतील. आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 7 धावा लागतायत धावफलकावरती. भरपूर स्टॉल आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. खरं तर शॉर्माचे भरपूर स्टॉल होते, आईस्क्रीम फालुदा त्याचे स्टॉल आपण पाहिले. तदनंतर तिकडे जर समोरच्या स्टेजच्या समोर पलीकडच्या बाजूला जर आपण पाहिले, सध्या मिड विकेटचं ते क्षेत्र आहे, त्या ठिकाणी अंडापाव असेल, बुर्जीपाव असेल, वडापाव असेल, असे विविध स्टॉल त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. आणि नक्कीच सगळ्यांनीही त्याचा आस्वाद घेतला. प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप चांगली मेजबानी होती. त्या ज्यांनी स्टॉल लावलंय ना त्यांचंही आपण आभार व्यक्त केले पाहिजेत, कारण कधी कधी काही ठिकाणी
अगदी स्पर्धा सकाळपर्यंत चालते आणि काही जण भुकेने व्याकुळ झालेले असतात, काहीतरी खाण्याची त्यांची इच्छा असते, पण इथे अगदी सकाळपर्यंत स्टॉल अवेलेबल आहेत. यासाठी विशेषतः आपण त्यांचंही मनापासून आभार व्यक्त केले पाहिजेत. अनिकेत मोकल साईचा हा हार्दिक पंड्या गोलंदाजी करतोय. हार्दिक पंड्या काहीसा असाच लुक आहे त्याचा सुद्धा, अगदी सडपातल बांध्याचा कडकासा, उंच खुरा, आणि खऱ्या अर्थानं आपण बघतोय की आजचा सामना जो पाकिस्तान बरोबर झाला, पहिला फलंदाज आणि तो सुद्धा कोण तर बाबर आझमच्या रूपात पहिली विकेट हार्दिक पांड्यानं प्राप्त केली आणि इथे विकेट साईचा हा हार्दिक पांड्या या ठिकाणी प्राप्त करतो. मी थांबवेन थोडं डीजेला, कारण साई गावाचा इतिहास मी तुमच्यापर्यंत पोहोचवला, पण काही गोष्टी माझ्याकडून राहिल्यात. सर्वप्रथम राकेश दादा मोकल याच्या नावानं हा संघ ओळखला जायचा. पूर्वी असं वाटायचं की एकाच खेळाडूवरती हा संघ आहे की काय, पण तसं न घडता त्यानंतर घडला. प्रतीक मोकलला आपण बघतोय, प्रशांत मोकलनं त्या अगोदर चांगली कामगिरी केली. तदनंतर जवळजवळ 5 बाईक येताना पाहायला मिळाल्या. इतकंच नव्हे तर अनिकेत मोकलच्या नावावरती एक शतक सुद्धा आहे. टेनिस क्रिकेट विश्वात शतक झलकावणं तितकंसं सोपं काम नाहीये. आज संकेत मोकल या स्क्वॉडमध्ये नाहीये, त्याच्या नावावरती एक बाईक, पण जो गोलंदाजी करतोय ना अनिकेत मोकल, त्याच्या नावावरती 2 बाईक आहेत. आणि त्याचबरोबरीने टेनिस क्रिकेट विश्वात सगळ्यात जलद शतक झलकावणारा हा खेळाडू सध्या करतोय गोलंदाजी. प्रवीणजी खिरटकर आपण या मुख्य व्यासपीठावरती. धावसंख्या जर आपण पाहिली, परिस्थिती थोडीशी गंभीर आहे. शेवटची मॅच मेगा फायनल ग्रँड फिनाले, धावफलक स्थिरावलाय 8 या धावसंख्येवरती. जिथे परिस्थिती गंभीर तिथे रोशनदादा कदम, त्याचबरोबर राकेशदादा कदम, बंटीदादा खंडागले अगदी खंबीर आहेत. आयोजक तर खंबीर आहेत, आयोजकांना तोडच नाही. अजून एक विकेट या ठिकाणी प्राप्त करतोय अनिकेत मोकल. आणि आता परिस्थिती झाली तू चल मैं आया. बंटीदादा खंडागले यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. ऑन हॅट्रिक असेल गोलंदाज. डीजे तांडेलला मी विनंती करेन की साई गावाचं गीत लावा, कारण इतक्या दूरवरून ते तुमच्या गावात आले आणि गीतही ऐकण्यासारखे. भरपूर दूर होता चेंडू. एक धाव मिळेल. धावसंख्या होते एका धावेच्या बरोबरीने 9. इथे मात्र 9 धावा आहेत त्या धावफलकावरती. साई गाव बारीक नाहीये, भरपूर मोठा गाव आहे खरं तर. आपण बघतोय, मी तुम्हाला त्यामागचं कारण सांगतो. साई येतो पनवेलमध्ये, रावे जातो पेनमध्ये, अगदी सीमेवरती असणारी दोनही गावं. आणि निलेश नाईक सरांनी सांगितलं की एक ढेंग राव्यात एक ढेंग जर साईत असेल तर तुम्ही कुठे आहात तुम्हाला सुद्धा समजणार नाही, पण तालुका लगेच बदलतो. हा चिंचाचा झाड या ठिकाणी आपण बघतो की दुसरं षटक या ठिकाणी संपलेला आहे आणि धावसंख्या झाले 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा. इथे जर का या मॅचेस रसायनीमध्ये असत्या, मोपाड्यात असत्या किंवा इकडे खालापूरला जरी असत्या ना, तरी साईचा अख्खा गाव त्यांच्या पाठी असतो. आज भरपूर अंतर होतं, कदाचित लवकर आलेत, भोजनाची व्यवस्था होती, त्यामुळे काही जणांना ठाऊक पण नसेल एंट्री कोठे, त्यामुळे प्रेक्षकांची संख्या त्यांची कमी आहे. अन्यथा इथे जेवढे प्रेक्षक नसतील ना, तिथे साई गावांचे पाठीराखे असतात. इथे दांडी गुल केले, त्रिफाला उद्ध्वस्त केलाय, फर्निचर डिस्ट्रॉय या ठिकाणी करत असताना गोलंदाज प्रतीक मोकल.
प्रयत्न करा काहीतरी, आणि जर असेल तर नवीन स्टंप अवेलेबल करा मैदानावरती. क्रिकेट विश्वात हे नाव आदराने घेतलं जातं, पण माझ्या मागेही त्यांचं योगदान महत्त्वाचं राहिलंय. कारण मिलनदादा मोकल जे या टीमचे कोच आहेत, या टीमला जे सपोर्ट करतायत स्टाफमध्ये त्यांच्या, आपण त्यांना पाहू शकाल, त्यांनी सुद्धा आम्हाला त्यांच्या टुर्नामेंटमध्ये संधी दिली होती. आणि तदनंतर आमचा जो कॉमेंट्री क्षेत्राचा बाहेरचा प्रवास आहे ना, तो सुरू झाला होता. त्यासाठी मी मिलनदादा मोकल आणि संपूर्ण साई टीमला, प्रतीक असेल, अनिकेत, राकेश दादा असतील, या कोणालाही विसरणार नाही आहे. साई गावावरती नक्कीच आमचंही, मी तर म्हणेन, खूप चांगलं प्रेम राहील. इथे धावसंख्या झाले धावफलकावरती 9 विकेट गमावल्यात त्या अद्यापर्यंत 4, आणि बॅटिंगसाठी दाखल झालाय प्रमिल शिंदे. तो मैदानावरती गेलाय प्रमिल शिंदे बॅटिंगसाठी. त्यासाठी संतोष दादा बोडेकर आणि बाळादादा आंग्रे यांच्या माध्यमातून प्रत्येकी 500 रुपयाचं कॅश प्राइज, एकंदरीत 1000 रुपयाचं कॅश प्राइज. न खेळता 1000 मिळालेत, खेळल्यानंतर किती मिळतील? व्हाईट बॉलचा इशारा एकदा वाढेल. 10 धावा लागतात त्या धावफलकावरती. 3 षटकाराला 1500 असतील. प्रशांतदादा शिंदे आणि किशोरदादा कोकरे यांच्या माध्यमातून दिलं जाईल प्रमिल शिंदे यांच्यासाठी. इथे सरळ बॅटना फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सातत्यानं आपण पाहिलंय ग्रँड फिनालेपेक्षा सेमीफायनलच चांगले होतात, आणि तसा सामना अगोदरचा पाहिला. या मॅचमध्ये थोडा एकतर्फीपणा जाणवतोय. साई संघ पुरता हवी होताना या ठिकाणी पाहायला मिळतो, आणि आपण बघतोय की पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा जो निर्णय आहे ना, तो कुठेतरी चुकला. इथे हा चेंडू या वेळेला मागच्या बाजूला चेंडूने वाटचाल केले. या ठिकाणी धावा मिळतील 2, आणि या 2 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 13. प्रमिल शिंदे खरं तर सभासद आहेत या विलासदादा युवा प्रतिष्ठानचे, आयोजन कमिटीचे ते मेंबर्स म्हणून आपण त्यांना बघतोय. महत्त्वाची भूमिका त्यांची राहिली, कारण नियोजन करायलाच ते होते. आणि आम्ही सातत्यानं सांगतो, तुम्हाला जर आयोजन चांगलं करायचं असेल ना, तर तुमचं पूर्व नियोजन असणं फार गरजेचं असतं. त्यासाठी एकात्मता, एकी, आणि एकीचं बळ, तदनंतर मिळालेले फळ आहे. रिव्हर्स अटेंड करायचं होतं. निर्धाव चेंडू येतोय. धावफलक स्थिरावेल ते 13 या धावसंख्येवरती. 13 धावा आहेत त्या धावफलकावरती. भरपूर मेहनत राहिल्या आयोजकांची. 4 रात्री, त्याहीपेक्षा ही स्पर्धा अगोदर तुमची मेहनत किती असेल. आयोजकांचंही कौतुक, आणि तुमच्या मेहनतीचं फल म्हणून तर ही स्पर्धा अखेर पूर्णत्वाकडे योग्य रीतीने जात असताना पण चेंडूने वाटचाल केले. त्याच वेगाने क्षेत्ररक्षक वाटचाल करतायत. इथे पुन्हा एकदा 2 धावा प्राप्त होतील, आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 15 धावा लागतात धावफलकावरती. प्रतीक मोकलचं षटक सुरू आहे, आणि इथे मात्र आपण बघतोय, जर का चौकार लगावला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज संतोषदादा बोडेकर यांच्या माध्यमातून प्रमिल शिंदे याच्यासाठी दिलं जाईल. तो सध्या नॉन स्ट्रायकर आहे. आरके स्पोर्टचे ओनर राकेश दादा, तुम्ही सांगताय की ते खूप खुश दिसत आहेत, पण मला वाटत नाही ते सध्या तरी शांत आहेत, कारण त्यांनी एटीएम त्यांचं खुलं केलेलं नाहीये. त्यांना माहिती विजय महत्त्वाचा आहे. चॅम्पियन पदाची स्वप्न त्यांनी बघितलीत, आणि कदाचित जर का ते चॅम्पियन झाले तर आम्हालाही ते खुश करतील, कारण आम्ही त्यांच्यासाठी झालो. तिथे मात्र चेंडू सरळ विसावला, तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल, त्याचबरोबरीने संपेल 3ऱ्या षटकाचा खेळ, आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावेल 5 धावांच्या मामूली सरासरीनं 15 या धावसंख्येवरती.
दिलीप शिरवले यांच्या माध्यमातून दिलं जाईल. बाउंड्रीसाठी 500 संतोष शेठ बोडेकर यांच्या माध्यमातून. षटकारासाठी 1000. सुवर्ण संधी आहे प्रमिल शिंदे यांच्यासाठी, पण हा फटका समोरच्या दिशेने त्यांनी खेचला. एकतर कंप्लीट दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि दुसरी धाव बघता बघता पूर्ण 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील. या दुहेरीच्या बरोबरीने धाव संख्या होतीये 17 धावा आहेत त्या धावफलकावरती. दिलीप दादा शेवाले यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला प्रमिल शिंदे आणि षटकार लगावला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. बघा प्रमिल वरती सगळ्यांचा जीव आहे, पण इथे धावांसाठी त्याला धाव करावी लागते. मैदानावरती मोठे फटके येतच नाहीयेत. सिंगल डबल साठी सुद्धा त्याला धावावं लागतंय. इथे हा चेंडू पुन्हा एकदा धावेल एकतर कंप्लीट दुहेरीसाठीचा प्रयत्न. दुसरी धाव लगातार 2 वेळा त्यांनी कंप्लीट केले, म्हणजे त्याला धावांची अहमियत ठाऊक आहे. आणि इथे लगातारची दुसरी धाव येताना आपण बघतोय की धावसंख्या होतीये 19. प्रमिल शिंदे आपण षटकार जर मारला तर तुम्ही मोजाल तेवढे पैसे. बालादादा आंग्रे आला नाही 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 हा त्यासाठीच तुम्ही उल्लेख करत होतात की आला की काय. सर्कल षटकार नाहीये, मोठे फटके मारावे लागतील. प्रयत्न करतोय पण गोलंदाज मुरलेला आहे. खरं तर प्रमिल शिंदे यांचं दुर्दैव त्यांच्या वाटेला जर का कुमकुवत गोलंदाज असता तर नक्कीच त्यांनी ट्राय केली असती, पण इथे राकेश यांच्याकडे अनुभव भरपूर आहे आणि त्यांनी मात्र थांबवलं या मॅच मध्ये सुद्धा. अजून एक चांगला चेंडू हाताळला जातोय. बघा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. विकेट हा षटकार मारायचे किमान एंट्री फी झाली तर झाली वसूल. इथे धावफलक स्थिरावेल 20 या धावसंख्येवरती. इथे सूर्यकुमार स्टाईल न फटका खेचायचा होता. बाद करावा लागेल अन्यथा धाव जाईल. हा धावायला अजून आऊट झाली नसेल तर प्रमिल शिंदे आपण राहू शकता अशी इच्छा आहे आयोजन कमिटीची. तुमच्या धावण्यासाठी पैसे लावतील तुमच्यावरती. बरोबर खरं तर त्यांची मेहनत आहे, प्रचंड मेहनत. मी हसी मजाक जरूर करतो पण प्रमिल शिंदे आता या षटकाराला सुद्धा 500 नाव माहित नाही, त्यांच्यातलाच कोणतरी खेळाडू आहे. प्रतीक मोकलने हेच केलंय पूर्णपणे रात्रभर. प्रतीक मोकल हेच करत आलाय की फक्त त्याला ठाऊक नाही चेंडू अडवायचा आणि एस्ट्यांवरती फेकायचा. मात्र इथे नेम जरूर झाला पण फलंदाज होते पॉपिंग क्रीज मध्ये. एक धाव मिळेल एका धावेच्या बरोबरीने. पहिली इनिंग समाप्त. धाव संख्या झाले 21-24. चेंडू 22चा पाठलाग करायचा आहे आरके स्पोर्ट्स सोनू फायटर गावदेवी साई टीमला. पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त झालेली आहे आणि धावसंख्या आहे ती 21. येणारे 24 चेंडू 22 ची गरज. मी 3 दिवस ही स्पर्धा लाईव्ह ऐकतोय. मला वाटतं आयोजन कमिटीमध्ये एक समालोचक होता. सुधीर शिंदे जर का या ठिकाणी असतील तर या, कारण तुमची मेहनत आहे
आणि तुमच्या वाटेला नक्कीच हा शेवट आला पाहिजे. आम्ही बक्षीस वितरण जरूर करू, यात शंका नाही. पण सुधीर दादा शिंदे आपण या जर असाल ना, कारण प्रत्येकाची इच्छा असते आम्ही जर इतकी मेहनत घेतले तर त्याच्यावरती 4 चांद लावण्याचं काम दुसरं का करतात. कारण असं म्हटलं जातं ना की पंच काय, चेंडू द्या मैदानावरती, चेंडू पुरवा. चला बॉल बॉय खरं तर धोनी 7 नंबरची जर्सी त्यांनी परिधान केली आणि विशेषतः न्यू जर्सी आहे जी सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपण बघतोय. एक वेगळाच लुकआउट त्या जर्सीनं दाखवलेला आहे आणि ती जर्सी परिधान करून धोनी कदाचित त्यांचा आदर्श असावेत आणि ते बॉल बॉयची भूमिका साकारत असताना. बघितला असेल या आयोजकांचा डान्स YouTube लाईव्ह वरती चित्र टिपलं गेलेलं आहे आणि का आनंद साजरा करू नये. संतोष दादा बोडेकर यांना पर्याय राहिला नाही, ते डायरेक्ट कॉमेंट्री बॉक्स मध्ये घुसले आणि त्यांनी सांगितलं की अजून तुला 200 घे. पण संतोष दादा बोडेकर नाव शेवटपर्यंत राहिलंच पाहिजे. शेवटपर्यंत ना 365 दिवस तुम्ही जोपर्यंत आम्ही पुढच्या स्पर्धेत येत नाही ना तोपर्यंत तुम्हाला आठवणीत ठेवणार. कोणी म्हणत जिंकलीत खेळाडूने आम्हाला तर ठाऊक आहेच, पण तुम्ही या ठिकाणी जरूर जिंकलीत. संतोष दादा बोडेकर दावा बनवायचे, मॅच कडे जाणंही फार महत्वाचं आहे. गणेश दादा झोरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज माझ्यासाठी आलंय, त्यांनाही आभार. मॅच कडे जाऊया. 24 मध्ये 22 असताना स्क्वेअर कटचा हा नेत्रदीपक स्ट्रोक साईचा हार्दिक पंड्या ठोकतोय चौकार. प्रभावित झालाय क्रिकेट चाहता आहे. त्याहीपेक्षा अनिकेत मोखलला मी तर म्हणेन अनिकेत मोखलचा तो कदाचित चाहता असेल. अगदी अनिकेत मोखलने त्याला प्रभावित केला. आपण बघतोय अगदी सकाळचा प्रहार येतो, घरी न जाता इथे मॅचचा आनंद घेतोय, एन्जॉय करतो. आणि इतकंच नव्हे, अगदी मेगा फायनल मध्ये ग्रँड फिनाले सुरू असताना मॅचच्या आतमध्ये जाऊन सेल्फी घेतोय. हो क्या बात आहे अनिकेत मोकल, पुढे सरसावत रॉबिन उतप्पा स्टाईल ना अजून एक चौकार. लगातारचे 2 चौकार, 24 मध्ये 22चा पाठलाग करायचे. 8 धावा आहेत त्या धावफलकावरती. आता गरज असेल ती 14 धावसंख्येची.
प्रमिल शिंदे विसरलात तुम्ही, तो गोलंदाजी करतोय. संतोष दादा बोडेकर त्यांची एकच इच्छा आहे की फक्त एक साई गावाचा आता लावा, नंतर बाकी नॉनस्टॉप धनगर वाड्यातच, कारण घुसतोय, घुसून घुसून मारतोय तो अनिकेत मोकल. साता समुद्रा पार जाऊन पोहोचले ही स्पर्धा. स्टेप आउट होऊन चेंडू निघाला. इथे मात्र फलंदाज बाद आणि संधी मिळेल आयोजकांना डान्स करण्याची. बॅटिंग आवडले असेल ना तर टाळ्या ठोका अनिकेत मोकलसाठी. खूप चांगले फटके त्याने लगावले, संपूर्ण रात्र त्याने गाजवली आणि आता बॅटिंग साठी दाखल झालाय तो प्रतीक मोकल. मॅच मध्ये एकतर्फीपणा जरूर दिसून येतोय. मी डीजेला एकच फरमाईश करेन की फक्त एकच, धनगर वाड्यात घुसला. ही इच्छा आहे, ही ख्वाहिश आहे, ही फरमाईश आहे संतोष दादा बोडेकर यांची. आम्ही सगळ्यांना विसरू पण त्यांना नाही. संतोष दादा बोडेकर इथे ऑन साइडला चौकार संधी असेल, डीजे तांडेल. ती 16 धावा, 6 धावसंख्येची गरज. नाक्यावर चर्चा आहे संतोष दादा बोडेकर यांची. नाक्यावर चर्चा इथून पुढे होईल, पण तुम्ही नाक्यावर या म्हणजे झालं. डीजे वाल्यासाठी आता 200 रुपयाचं कॅश प्राइज त्यांनी दिलेलं आहे. इथे हा फटका विजय स्ट्रोक लगवायचा होता, हवे ते उलटा झेल सुटला जातोय. प्रमिल शिंदे यांना कदाचित अंदाज आला नसावा. 5 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राइक प्रशांतला नसेल, पुन्हा संधी मिळते प्रतीक मोकलला विजयी स्ट्रोक लगवायची. 5 धावसंख्येची गरज. लाखाचं बक्षीस आहे, पण त्याही पेक्षा 10% तरी मला वाटतं गेले असतील 4 रात्रीमध्ये. सुधीर दादा शिंदे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबरीने प्रशांत दादा कदम यांचंही आगमन. सुधीर दादा येता का कॉमेंट्री बॉक्स मध्ये? 5 धावांची गरज आहे, कारण अंगण तुम्ही बनवलं, सारवलं तुम्ही, आम्ही रांगोली का काढायची? या 5 धावांची गरज आहे. हेलो बेहतरीन बढ़िया बल्लेबाजी करते हुए यहाँ पे प्रतीक मोकल. गेंदबाजी हुई तैयार. चल चांगला चेंडू फेकलाय. गोलंदाजाचं नाव आर्या. उत्कृष्ट चेंडू फेकलाय. फलंदाजी करतोय तो प्रतीक. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी. आर्याची 2 चेंडू निर्धाव फेकतोय. सलग 2 चेंडू निर्धाव फेकतो तो आर्या. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. अकुटापाचा चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते बघा. जकडून ठेवले त्यांनी प्रतीकला. सात धावांची गरज विजयासाठी. विजय षटकर बोल लागतोय का? बघूया. उत्कृष्ट गोलंदाजी. 4 चेंडू निर्धाव फेकतोय.
विजय षटकाराच्या नादात सामना सोडू नका. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी परली संघाकडून. आर्या उत्कृष्ट गोलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या होत्या या गोलंदाजासाठी. खरंच उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते परली ए संघाकडून आर्याची. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू फेकलेत आणि 5 चेंडू निर्धाव फेकलेत. चेंडू काही समजत नाही प्रतीकला. मिडेनवर जोरदार टाळ्या होत्या या गोलंदाजासाठी. मिडेनवर आणि या मिडेनवरसाठी आमचे संतोषदादा बोडेकर यांच्याकडून 200 रुपयाचे कॅश प्राईज. उत्कृष्ट गोलंदाजी केली त्या आर्याने. मिडेनवर फेकले. आता मात्र 12 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. अजय अधिकारी साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचे पारितोषिक आले कॅश प्राईज मिडेनवरसाठी. आणि जर परली संघाने सामना जिंकला तर आणि हा मला वाटतं विजयी फटका आहे का. 4 धावा. आता मात्र 1 धावेची गरज. आता फक्त 1 धावेची गरज आहे ती. आरके स्पोर्ट्स फक्त 1 धावेची गरज आरके स्पोर्ट्स संघाला. ये बढ़िया शॉट. ये वीरेंद्र स्टाइल शॉट.